मुंबई, गजबजलेलं शहर, स्वप्नांचं शहर. या शहरात रोज हजारो लोक आपली स्वप्न पूर्ण करायला येतात. पण 24 एप्रिल 1973चा तो दिवस काही वेगळाच होता. कारण त्या दिवशी जन्माला आला एक असा मुलगा ज्याचं नाव पुढे जाऊन जगभरात आदराने घेतलं जाईल. सचिन रमेश तेंडुलकर. सचिनचा जन्म एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील रमेश तेंडुलकर हे मराठी साहित्यिक होते. शांत, विचारशील, साधेपणाने जगणारे. तर आई रजनी तेंडुलकर LIC मध्ये काम करत होत्या. मेहनती कुटुंबाला सांभाळणाऱ्या. घरात जास्त श्रीमंती नव्हती, पण एक गोष्ट भरपूर होती, ते म्हणजे संस्कार आणि प्रेम. सचिन लहानपणीच खूप खोडकर होता. तो इतका खोडकर होता की कधी कधी आईलाही त्याचा त्रास व्हायचा. गल्लीत मित्रांसोबत क्रिकेट खेळणं, झाडांवर चढणं, भांडणं करणं हे सगळं त्याच्या रोजच्या आयुष्याचा भाग होतं. त्याला शाळेत अभ्यासापेक्षा खेळ जास्त आवडायचा. एक मजेशीर गोष्ट म्हणजे सुरुवातीला सचिनला क्रिकेट नाही तर टेनिस खूप आवडायचं. तो अमेरिकन टेनिस प्लेयर जॉन मॅकेनरोचा मोठा फॅन होता. त्याच्यासारखी हेअरस्टाईल ठेवायचा, त्याच्यासारखा ॲटिट्यूड दाखवायचा. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. सचिनच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर. अजितनं सचिनमधील ऊर्जा, त्याची खेळण्याची पद्धत, त्याचा उत्साह पाहिला आणि त्याला जाणवलं हा मुलगा काहीतरी वेगळं करू शकतो. एक दिवस अजित सचिनला घेऊन गेले शिवाजी पार्कमध्ये, जिथे होते महान कोच रमाकांत आचरेकर सर. आचरेकर सरांनी सचिनला पहिल्यांदाच खेळताना पाहिलं, पण त्या दिवशी सचिन थोडासा घाबरलेला होता आणि नीट खेळू शकला नाही. अजितला माहिती होतं की सचिनमध्ये क्षमता आहे, म्हणून त्याने सरांना विनंती केली की सर, एकदा तो खेळत असताना त्याला लपून बघा. दुसऱ्या दिवशी आचरेकर सरांनी झाडामागून सचिनचा खेळ पाहिला आणि त्या क्षणी त्यांनी ठरवलं की हा मुलगा मोठा खेळाडू होणार. त्या दिवसापासून सचिनच्या आयुष्याला दिशा मिळाली. सचिनचा दिवस आता पूर्णपणे बदलला. सकाळी शाळा, शाळेनंतर सराव, रात्री थकून घरी येणं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. आचरेकर सर खूप कडक होते. ते सचिनला एका दिवसात 2 ते 3 मॅचेस खेळायला लावायचे. तेव्हाचा एक प्रसिद्ध किस्सा आहे. सरांनी स्टॅम्पवर एक नाणं ठेवायचं आणि जोपर्यंत सचिन आऊट होत नाही तोपर्यंत ते नाणं त्याचं. आजही सचिन म्हणतो की त्याच्याकडे अजूनही ती नाणी आहेत आणि ती त्याच्यासाठी कोणत्याही ट्रॉफीपेक्षा जास्त मौल्यवान आहेत. आज आपण सचिनला गॉड ऑफ क्रिकेट म्हणतो, पण त्यामागे खूप संघर्ष आहे. रोज लांब अंतर प्रवास करून सरावाला जाणं, उन्हात तासनतास खेळणं, मित्रांसोबत मजा करण्यापेक्षा क्रिकेटला वेळ देणं, थकवा, दुखापत आणि अपयश सहन करणं, हे सगळं एक छोटा मुलगा करत होता. कारण त्याच्याकडे एकच स्वप्न होतं की आपल्या भारतासाठी खेळायचं. सचिनचे वडील त्याला नेहमी सांगायचे, तू आयुष्यात किती मोठा होतोस हे महत्त्वाचं नाही, पण तू किती चांगला माणूस बनतोस हे जास्त महत्त्वाचं आहे. हीच शिकवण सचिननं आयुष्यभर पाळली. आजही लोक त्याला फक्त महान खेळाडू म्हणून नाही, तर एक नम्र आणि चांगला माणूस म्हणून ओळखतात. आई रजनी तेंडुलकर नेहमी शांतपणे त्याला सपोर्ट करत होत्या. ती त्याच्या यशात कधी पुढे आली नाही, पण त्याच्या प्रत्येक संघर्षात ती आई त्याच्यासोबत उभी होती. घरात साधं जेवण, साधं आयुष्य, पण मनात मोठी स्वप्न होती. सचिन आता फक्त गल्लीत खेळणारा मुलगा राहिला नव्हता. तो आता एक शिस्तबद्ध, मेहनती आणि लक्ष केंद्रित केलेला खेळाडू बनत होता. त्याच्या डोळ्यांत एक वेगळा आत्मविश्वास दिसायला लागला होता. कोणी सांगितलं असतं त्यावेळी की हा छोटा मुलगा एक दिवस 100 शतक करेल आणि जग त्याला क्रिकेटचा देव म्हणेल, तर कदाचित कोणीही त्यावर विश्वास ठेवला नसता. एका साध्या घरातून सुरू झालेली ही गोष्ट आता वेग घेणार होती. एक मुलगा आता आपली ओळख बनवायला सज्ज झाला होता. सचिनचं आयुष्य आता पूर्णपणे बदललं होतं. एकेकाळी गल्लीत मस्ती करणारा तो मुलगा आता शिस्तबद्ध जीवन जगत होता. सकाळी शाळा, दुपारी सराव, संध्याकाळी मॅच आणि रात्री थकून घरी येणं, हेच त्याचं जग बनलं होतं. त्याच्या हातात बॅट होती, डोळ्यांत स्वप्न होतं आणि मनात फक्त एकच ध्यास, भारतासाठी खेळायचं. शिवाजी पार्कचं ते मैदान आता त्याचं दुसरं घर झालं होतं. तिथे घाम गाळताना, वारंवार आऊट होताना, पुन्हा उभं राहताना सचिन शिकत होता. हार मानायची नाही. आचरेकर सर प्रत्येक चूक दाखवायचे, कधी त्याच्यावर रागवायचे, कधी कौतुक करायचे, पण एक गोष्ट कायम ठेवायचे, सचिनला सतत सुधारायला लावायचं. सचिननं शाळा बदलली आणि तो शारदाश्रम विद्यालयात दाखल झाला.
ही शाळा क्रिकेटसाठी प्रसिद्ध होती. तिथे त्याला योग्य वातावरण, योग्य स्पर्धा आणि योग्य मार्गदर्शन मिळालं. इथेच त्याच्या आयुष्यात एक खास मित्र आला, तो म्हणजे विनोद कांबळी. दोघांची मैत्री मैदानावर आणि मैदानाबाहेरही घट्ट झाली. दोघंही एकमेकांना मोटिवेट करायचे, एकमेकांसोबत खेळायचे आणि एकमेकांच्या यशात आनंद मानायचे. एक दिवस असा आला ज्यानं सचिनचं आयुष्यच बदलून टाकलं. हॅरिस शील्ड मॅच सामना चालू होता आणि सचिन आणि विनोद क्रीजवर होते. त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं. दोघांनी मिळून केली 664 रन्सची पार्टनरशिप. मैदानावर उभे असलेले लोक आश्चर्यचकित झाले होते. विरोधी टीम पूर्णपणे थकली होती. सचिनच्या बॅटमधून चौकार षटकारांचा वर्षाव होत होता. त्यानं त्या मॅचमध्ये 326 रन केले. हा स्कोअर फक्त आकडा नव्हता, तो एक घोषणा होती. एक महान खेळाडू येतोय. त्या एका इनिंग्सनं संपूर्ण मुंबईत आणि क्रिकेट जगतात सचिनचं नाव पसरलं. लोक म्हणायला लागले, हा मुलगा काहीतरी मोठं करणार आहे. पण या यशानं सचिन बदलला नाही. तो अजूनही तितकाच नम्र होता, तितकाच शांत होता. घरी आल्यावर आईच्या हातचं साधं जेवण, वडिलांशी गप्पा आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी मैदान. त्याच्या आयुष्यात ग्लॅमर नव्हतं, फक्त मेहनत होती. सचिनला आता लहान वयातच मोठ्या मॅचेस खेळायला मिळू लागल्या. त्यानं मुंबईच्या विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. प्रत्येक वेळी तो स्वतःला सिद्ध करत होता. त्याचा आत्मविश्वास वाढत होता, पण त्याच वेळी जबाबदारीही वाढत होती. एक गोष्ट खास होती, सचिनला दबावाची भीती नव्हती. मोठी मॅच असो, मोठा बॉलर असो, तो नेहमी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचा, बॉल बघ आणि खेळ. त्याची ही साधी पद्धत त्याला वेगळं बनवत होती. आता सिलेक्टर्सचं लक्ष त्याच्याकडे गेलं होतं. लोक चर्चा करू लागले होते, हा मुलगा भारतासाठी खेळू शकतो. पण अजून खूप अंतर बाकी होतं. दरम्यान सचिनच्या आयुष्यात एक भावनिक क्षण आला. त्याचे वडील त्याला नेहमीच सांगायचे, प्रसिद्धी आली तरी तुझे पाय जमिनीवरच ठेव. सचिननं हे शब्द मनात कोरून ठेवले. त्याला माहिती होतं, यश टिकवणं हे यश मिळवण्यापेक्षा खूप कठीण असतं. एक दिवस असा आला जेव्हा सचिनला मुंबई रणजी टीमसाठी निवडण्यात आलं. फक्त 15 वर्षांचा तो मुलगा आणि एवढं मोठं स्टेज. तो दिवस त्याच्यासाठी स्वप्नासारखा होता. रणजी ट्रॉफीचा पहिला सामना. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर होत्या. दबाव प्रचंड होता. पण सचिननं जे काही केलं ते इतिहासात नोंदवलं गेलं. पहिल्याच मॅचमध्ये शतक. तो अजूनही एक किशोरवयीन मुलगा होता, पण त्याचा खेळ एका अनुभवी खेळाडूसारखा होता. संपूर्ण देश त्याच्याकडे पाहायला लागला होता. आता एकच प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता की हा मुलगा टीम इंडियामध्ये कधी येणार. सचिनचं स्वप्न आता खूप जवळ आलं होतं, पण पुढचा टप्पा सर्वात कठीण होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट. सचिनचं स्वप्न आता अगदी जवळ आलं होतं. शाळेच्या मैदानातून रणजी ट्रॉफीपर्यंतचा प्रवास त्यानं आपल्या मेहनतीनं पार केला होता. आता फक्त एकच पायरी उरली होती, भारतासाठी खेळण्याची. 1989 साल. भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होती. त्या काळात पाकिस्तान टीम म्हणजे जगातील सर्वात धोकादायक टीम मानली जायची. त्यांच्याकडे होते वसीम अक्रम, वकार युनस, इम्रान खान सारखे भयंकर वेगवान गोलंदाज. आणि त्या टीमविरुद्ध खेळायला निवड झाला फक्त 16 वर्षांचा सचिन तेंडुलकर. हा निर्णय अनेकांना धक्कादायक वाटला. लोक म्हणत होते, इतक्या लहान मुलाला या स्तरावर कसं खेळवणार, तो टिकेल का. पण सिलेक्टर्स आणि कोचेसना काहीतरी दिसलं होतं आणि सचिनला स्वतःवर विश्वास होता की तो टिकू शकतो, तो खेळू शकतो. सचिनने भारतासाठी पदार्पण केलं. त्या क्षणी त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. पण खरी परीक्षा आता सुरू झाली होती. पहिल्याच मॅचमध्ये त्याच्यासमोर होते जगातील सर्वोत्तम बॉलर्स. बॉल वेगाने येत होता, शरीरावर आदळत होता, मैदानावर प्रचंड दबाव होता. एक मॅचमध्ये वकार युनुसचा बाउन्सर थेट सचिनच्या चेहऱ्यावर आदळला. त्याच्या नाकातून रक्त वाहू लागलं. सगळेच घाबरले. टीम डॉक्टर धावून आले. सर्वांना वाटलं आता तो मैदान सोडेल. पण सचिननं काय केलं, त्यानं फक्त एकच वाक्य म्हटलं की मी खेळणार. तो पुन्हा उभा राहिला. नाकातून रक्त येत असतानाही त्यानं पुन्हा बॅट आपल्या हातात घेतली. तो क्षण
फक्त एक शॉट नव्हता, तो एक संदेश होता की मी संकटांना घाबरत नाही. त्या मालिकेत सचिनचे मोठे स्कोर्स केले नाहीत, पण त्यानं काहीतरी जास्त महत्त्वाचं जिंकलं, तो म्हणजे सगळ्यांचा आदर. पाकिस्तानचे खेळाडूही त्यावेळी म्हणाले की हा मुलगा नक्कीच वेगळा आहे. तो दबावाखाली कोसळला नाही, तो घाबरला नाही, तो शिकत राहिला. 1990चे ते साल. भारत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. ही मालिका सचिनसाठी खूप महत्त्वाची होती, कारण आता त्याला स्वतःलाच सिद्ध करायचं होतं. मॅच होती ओल्ड ट्रॅफर्ड, मॅचेस्टर. भारत संकटात होता. मॅच हरायची शक्यता होती आणि त्यावेळी एक तरुण मुलगा क्रीजवर उभा होता, सचिन तेंडुलकर. तो शांतपणे खेळत राहिला, एक एक रन घेत बॉल बघून शॉट खेळत होता. आणि मग आला तो क्षण. सचिनचं पहिलंच आंतरराष्ट्रीय शतक त्यानं त्यावेळी केलं. तो फक्त 17 वर्षांचा होता. त्या इनिंगनं भारताला मॅच वाचवून दिली आणि जगाला एक मोठा संदेश दिला की एक नवीन स्टार आता जन्माला आला आहे. आता सचिन प्रसिद्ध झाला होता. त्याचं नाव प्रत्येक घरात घेतलं जात होतं. टीव्हीवर, वर्तमानपत्रात, लोकांच्या चर्चेत सगळीकडे फक्त सचिन तेंडुलकर. पण या सगळ्या प्रसिद्धीतही तो बदलला नाही. तो अजूनही तसाच साधा सरळ मुलगा होता, तसाच नम्र होता. सचिन आता सुपरस्टार झाला होता. रस्त्यावर चालणं त्याच्यासाठी कठीण झालं होतं. लोक त्याला पाहण्यासाठी गर्दी करायचे, ऑटोग्राफ, फोटोशूट्स. पण या सगळ्या प्रसिद्धीत एक गोष्ट मात्र वाढतच होती, ते म्हणजे एकटेपण. तो जास्त बाहेर जाऊ शकत नव्हता. मित्रांसोबत वेळ घालवणं त्याचं कमी झालं होतं आणि त्याचं आयुष्य फक्त क्रिकेट भोवतीच फिरू लागलं होतं. याच काळात त्याच्या आयुष्यात आली एक खास व्यक्ती, ती म्हणजे अंजली. एक दिवस मुंबई एअरपोर्टवर सचिन इंग्लंडहून परत येत होता आणि तिथेच अंजली त्याला पहिल्यांदाच भेटली. अंजली डॉक्टर होती. ती साधी, शांत आणि समजूतदार मुलगी होती. पहिल्या भेटीतच दोघांच्या मनात काहीतरी खास भावना निर्माण झाली. पण हे प्रेम फिल्मी नव्हतं, ना मोठ्या डेट्स, ना शो अप. हे प्रेम होतं शांत, प्रामाणिक आणि खऱ्या अर्थाने समजून घेणारं. त्या काळात मोबाईल नव्हते, फोनवर बोलणं कठीणच होतं. सचिन अनेकदा वेगवेगळ्या नावाने तिला फोन करायचा, फक्त अंजलीशी बोलण्यासाठी. त्यांचं प्रेम अगदी साधं होतं, पण खूपच मजबूत होतं. अंजलीला क्रिकेटची फारशी माहिती नव्हती, पण ती सचिनला समजून घ्यायची. ती त्याच्या यशात खुश व्हायची आणि अपयशात त्याला धीर द्यायची. पण जसं सचिन मोठा होत गेला, तसं त्याच्यावरचं ओझं आणखीन वाढतच गेलं. प्रत्येक वेळी लोकांना त्याच्याकडून शतकच हवं होतं. प्रत्येक वेळी त्यानं जिंकायचंच होतं. जर तो आऊट झाला तर लोक निराश व्हायचे. हा दबाव त्याच्यावर खूप मोठा होता, पण सचिन शांतपणे तो सहन करत होता. तो कधीच तक्रार करत नव्हता, तो फक्त खेळतच राहिला. त्यातच सचिनचं वैशिष्ट्य काय होतं? डिसिप्लिन, पेशन्स आणि पॅशन. तो प्रत्येक मॅचला नवीन सुरुवात मानायचा. तो कधीच ओव्हर कॉन्फिडन्स दाखवायचा नाही आणि म्हणूनच तो सततच यशस्वी होत गेला. सचिन आणि अंजलीचं नातं आता खूपच मजबूत झालं होतं. सचिनचं आयुष्य आता 2 वेगळ्या दिशांनी पुढे जात होतं. एकीकडे क्रिकेटमध्ये तो आकाशाला स्पर्श करत होता आणि दुसरीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात प्रेमाचं एक सुंदर नातं अधिक घट्ट होत होतं. अंजलीसोबतचं त्याचं नातं आता फक्त भेटीगाठींपर्यंतच मर्यादित राहिलं नव्हतं, तर ते एकमेकांना समजून घेणाऱ्या, आधार देणाऱ्या 2 व्यक्तींचं मजबूत बंधन बनलं होतं. अंजली ही एक डॉक्टर होती, शिक्षित, शांत आणि अत्यंत समजूतदार. तिला क्रिकेटची फारशी माहिती नव्हती, पण तिला सचिनची स्वप्न समजत होती. ती त्याच्या यशात आनंद मानायची, पण त्याच्या अपयशात त्याच्यासाठी खंबीरपणे उभी राहायची. सचिनला बाहेरचं जग सुपरस्टार म्हणून पाहत होतं, पण अंजली त्याला फक्त एक साधा, भावनिक माणूस म्हणून समजत होती. कदाचित म्हणूनच त्यांचं नातं इतकं खास होतं. काही वर्षांच्या या शांत प्रेमानंतर दोघांनी एक मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे लग्न करण्याचा. 1995 साली सचिन आणि अंजलीचं लग्न झालं. तो दिवस खूप साधा होता,
पण भावनांनी भरलेला होता. ना फारसा दिखावा, ना मोठं सेलिब्रेशन. फक्त 2 मनं, 2 कुटुंब आणि एक नवीन सुरुवात. लग्नानंतर सचिनच्या आयुष्यात एक नवीन जबाबदारी आली. आता तो फक्त क्रिकेटर नव्हता, तर तो एक पती होता. त्याला घर आणि करिअर दोन्हीही सांभाळायचं होतं. पण हे सोपं नव्हतं. सचिन सतत दौऱ्यावर असायचा. एक देश संपला की दुसऱ्या देशात मॅच. कधी ऑस्ट्रेलिया, कधी इंग्लंड, कधी दक्षिण आफ्रिका. महिनोने महिने घरापासून दूर राहणं त्याच्यासाठी आणि अंजलीसाठी दोघांसाठीही कठीण होतं. पण अंजलीने त्यातच एक मोठा त्याग केला. तिनं स्वतःचं डॉक्टर म्हणून चाललेलं करिअर थांबवलं, फक्त सचिन आणि आपल्या कुटुंबासाठी. तिनं ठरवलं की मी घर सांभाळेन, तू तुझं स्वप्न पूर्ण कर. हा निर्णय सोपा नव्हता, पण हाच त्यांच्या नात्याचा पाया मजबूत करणारा ठरला. 1997 साली त्यांच्या आयुष्यात आली एक गोड बातमी. त्यांच्या घरी जन्माला आली मुलगी सारा. तो क्षण सचिनसाठी खूप जास्त खास होता. तो जगभरात लाखो लोकांचा हिरो होता, पण त्या दिवशी तो फक्त एक आनंदी वडील बाप होता. साराला पहिल्यांदाच हातात घेताना त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण पुन्हा एकदा क्रिकेट आणि कुटुंब यामध्ये बॅलन्स राखणं त्याच्यासाठी कठीण होतं. सचिनला अनेकदा आपल्या मुलीसोबत वेळ घालवायलाही मिळत नव्हता. तो दौऱ्यावर असायचा आणि घरी फक्त फोनवरच बोलणं व्हायचं. ही गोष्ट त्याला आतून त्रास देत होती. 1999चं ते साल. सचिनच्या आयुष्यात एक मोठा आणि दुःखद प्रसंग घडला. त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांचं निधन झालं. तो वर्ल्ड कप चालू असताना इंग्लंडमध्ये होता आणि अचानक त्याला ही बातमी मिळाली. त्याचं मन पूर्णपणे तुटलं. तो ताबडतोब भारतात परतला. वडिलांचा शेवटचा निरोप घेताना त्याला जाणवलं की माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा माझा आधार गेला. काही दिवस तो पूर्णपणे खचून गेला होता. पण मग त्यानं एक निर्णय घेतला. तो पुन्हा इंग्लंडला परतला, वर्ल्ड कप खेळायला. परत आल्यावर त्यानं केनियाविरुद्ध मॅच खेळली. त्या दिवशी त्याच्या मनात खूप भावना होत्या. वडिलांची आठवण, दुःख, जबाबदारी. पण त्यानं जे केलं ते इतिहासात कोरलं गेलं. सचिननं शतक केलं आणि शतक केल्यानंतर त्यानं आकाशाकडे पाहिलं. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो क्षण फक्त एक क्रिकेट नव्हता, तो होता एका मुलाचा आपल्या वडिलांना दिलेला आदरांजली. त्या प्रसंगाने संपूर्ण जगाला दाखवलं की सचिन फक्त एक महान खेळाडूच नाही, तर तो एक मजबूत मनाचा माणूस आहे. तो दुःखातही उभा राहतो. तो जबाबदारींपासून पळत नाही. तो आपल्या भावना खेळात बदलतो. त्याच्या वडिलांचे शब्द त्याला नेहमीच आठवत होते. मोठा झालास तरी माणूस म्हणून चांगला राहा. या सगळ्या प्रवासात त्याचं कुटुंब त्याच्या सोबतच होतं. त्याच्या आईची प्रार्थना, त्याच्या वडिलांची शिकवण, भावाची प्रेमळ साथ आणि हीच त्याची खरी ताकद होती. सचिनने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली जागा बनवायलाही सुरुवात केलीच होती. पण ही फक्त सुरुवातच होती. सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं होतं आणि आता तो फक्त एक तरुण खेळाडू राहिला नव्हता, तर भारताच्या आशा अपेक्षांचं केंद्र बनायला लागला होता. इंग्लंडमध्ये पहिलं शतक केल्यानंतर त्याचं नाव जगभरात पसरलं. 1990च्या शतकात भारतीय क्रिकेट एका संक्रमणातून जात होता. टीममध्ये अनुभवी खेळाडू होते, पण सातत्यानं जिंकणं अजूनही आव्हान होतं. अशा वेळी सचिनसारख्या तरुण खेळाडूकडून लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या. प्रत्येक वेळी तो मैदानात उतरायचा तेव्हा लाखो लोक टी समोर बसून त्याच्याकडून चमत्काराची वाट पाहायचे. सुरुवातीला सचिन मिडल ऑर्डरमध्ये खेळायचा. तो चांगलं खेळायचा, पण त्याची खरी ताकद अजून जगासमोर आली नव्हती. मग 1994मध्ये एक मोठा निर्णय झाला. सचिनला ओडीमध्ये ओपनिंग करण्याची संधी देण्यात आली. हा निर्णय त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला होता. पहिल्याच मॅचमध्ये सचिन मैदानात उतरला आणि सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ सुरू केला. चौकार, षटकार, ड्राईव्ह कट, प्रत्येक शॉटमध्ये आत्मविश्वास दिसत होता. लोक थक्क झाले आणि त्या दिवसापासूनच सुरू झाला रन मशीन सचिन तेंडुलकर. तो आता फक्त खेळतच नव्हता, तो राज करत होता. प्रत्येक मॅचमध्ये रन घेत होता, प्रत्येक सिरीजमध्ये शतक करत होता आणि प्रत्येक देशात त्याचं कौतुक होत होतं. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका,
जगातील कोणताही बॉलर असो, सचिन समोर तो सामान्यच वाटायचा. शेन ऑनरसारख्या महान स्पिनरनेही मान्य केलं की सचिनला बॉलिंग करणं म्हणजे एक स्वप्नासारखी भीतीच आहे. आता सचिनकडे सगळं काही होतं, यश, प्रेम, कुटुंब. एक मुलगा आता पूर्णपणे बदलला होता. तो एक महान खेळाडू, एक प्रेमळ नवरा, एक जबाबदार वडील बनला होता. पण आयुष्य अजून त्याची परीक्षा घेणार होतं. सचिन तेंडुलकर नाव ऐकलं की लोकांच्या डोळ्यांसमोर येतं एक परिपूर्ण फलंदाज. पण प्रत्येक महान खेळाडूच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जिथे त्याची खरी परीक्षा होते. सचिनसाठी तो टप्पा होता कॅप्टन्सी. 1996च्या सुमारास भारतीय क्रिकेट टीममध्ये बदल होत होते. टीमला एका नवीन, तरुण आणि प्रेरणादायी कॅप्टनची गरज होती आणि सगळ्यांच्या नजरा एका नावावर जाऊन थांबल्या, सचिन तेंडुलकर. तो फक्त 23 वर्षांचा होता, पण त्याच्या खांद्यावर ठेवण्यात आली संपूर्ण देशाची जबाबदारी. सचिन कॅप्टन झाला. लोकांना वाटलं आता भारत सततच जिंकणार. त्याच्याकडून फक्त रनच नाही तर टीमचं नेतृत्व देखील अपेक्षित केलं जात होतं. पण कॅप्टन होणं आणि एकट्यानं मॅच जिंकणं यात खूप फरक असतो. तो कॅप्टन झाल्यानंतर काही मॅचेसमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. टीमचा परफॉर्मन्स सातत्यपूर्ण नव्हता आणि मग सुरू झाला टीका करण्याचा काळ. सचिन ग्रेट बॅट्समॅन आहे, पण चांगला कॅप्टन नाही. त्याच्यावर कॅप्टन्सीचा प्रेशर आहे. हे सगळं ऐकणं खूप कठीण होतं. यावेळी सचिनला 2 गोष्टी सांभाळाव्या लागत होत्या, स्वतःचा परफॉर्मन्स आणि टीमचं लीडरशिप. कधीकधी तो स्वतःसारखा मोकळेपणाने खेळूच शकत नव्हता, कारण त्याच्या मनात सतत टीमची चिंता असायची. त्याच्या बॅटिंगवर परिणाम होऊ लागला होता आणि हे त्याच्यासाठी सर्वात मोठं दुःख होतं. आणि म्हणूनच शेवटी एक वेळ आली जिथे सचिननं कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सोपा नव्हता, कारण तो हार मानणारा मुलगा नव्हता. पण त्यानं एक गोष्ट समजून घेतली की मी टीमसाठी बेस्ट काय करू शकतो, आणि त्याचं उत्तर त्याला मिळालं होतं, मी माझ्या बॅटिंगनं योगदान देऊ शकतो. कॅप्टन्सी सोडल्यानंतर सचिन पुन्हा ह्या मैदानात उतरला, पण यावेळी तो पूर्णपणे मोकळा होता. ना लीडरशिपचा प्रेशर होता, ना एक्स्ट्रा टेन्शन होतं. फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे क्रिकेट खेळणं. आणि मग जे झालं ते पुन्हा इतिहास बनलं. रन मशीन पुन्हा सुरू. सचिननं पुन्हा एकदा आपली बॅटिंग दाखवायला सुरुवात केली. शतकांच्या मालिका, मॅच विनिंग आणि इनिंग्स, वर्ल्ड क्लास परफॉर्मन्स. 1998चा साल तर त्याच्यासाठी गोल्डन इयरच ठरलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानं जे खेळ दाखवले ते आजही लोक विसरू शकत नाहीत. शेन वॉर्नरसारख्या महान बॉलरला त्यानं इतकं डॉमिनेट केलं की वॉर्ननेही नंतर सांगितलं, माझ्या स्वप्नातही सचिन येतो. तसेच त्याच्या या कठीण काळात अंजली नेहमी त्याच्यासोबतच उभी होती. ती त्याला समजून घेत होती आणि त्याला धीर देखील देत होती. ती त्याला म्हणायची, तू जे आहेस ते जगात कोणीच नाही. हा विश्वासच सचिनची ताकद बनला. सचिन तेंडुलकर आता तो फक्त भारताचाच नाही तर संपूर्ण जगाचा हिरो झाला होता. त्याच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक शॉट लोकांच्या हृदयात बसत होता. पण 1998 साली त्यानं जे केलं ते फक्त क्रिकेट नव्हतं, तो एक इतिहास होता. 1998 कोको कोला कप सिरीज चालू होती. भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 टीम्स होत्या. ऑस्ट्रेलिया त्या काळात जगातील सर्वात मजबूत टीम होती. भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी एक कठीण टार्गेट चेस करायचं होतं. मॅच चालू असताना अचानकच वाळूचं वादळ आलं. खेळ थांबवावा लागला. सगळं वातावरणच बदललं. पण एक गोष्ट बदलली नाही, ती म्हणजे सचिनचा फोकस. खेळ पुन्हा जेव्हा सुरू झाला तेव्हा ते आश्चर्यचकित होतं. सचिननं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 143 रन्स ठोकले. प्रत्येक शॉटमध्ये आक्रमकता, प्रत्येक बॉलवर कंट्रोल आणि प्रत्येक रनमध्ये आत्मविश्वास. तो फक्त रन करत नव्हता, तो ऑस्ट्रेलियावर हल्ला करत होता. फक्त 2 दिवसांनी फायनल मॅच होती आणि पुन्हा समोर ऑस्ट्रेलिया होती. लोकांना वाटलं आता एवढं मोठं परफॉर्मन्स पुन्हा होणारच नाही. पण सचिन
वेगळाच होता. फायनलमध्ये त्यानं पुन्हा 134 रन्स केले आणि भारताला जिंकवलं. त्या 2 इनिंग्स नंतर सचिन फक्त एक ग्रेट प्लेयर राहिला नाही, तो झाला क्रिकेटचा गॉड. लोक त्याला देवासारखं मानू लागले. त्याच्या नावाने स्टेडियम भरायचं. त्याच्या एका शॉटवर लोक ओरडायचे. इतकं यश मिळूनही सचिन मात्र कधीच बदलला नाही. तो अजूनही साधाच होता, नम्र होता आणि खूप जास्त मेहनती होता. तो प्रत्येक मॅचनंतर स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतच होता. बायको अंजली, त्याची मुलगी सारा. 1998 ते 1999 सचिन पीकवर होता. जगावर राज्य करत होता. पण हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या. त्याला सतत इंजुरीज होऊ लागल्या. परफॉर्मन्समध्ये कन्सिस्टन्सी कमी झाली. लोकांच्या अपेक्षा अजून वाढल्या आणि हाच प्रेशर त्याच्यावर भारी पडू लागला. 2004 साली सचिनला एक गंभीर इंजुरी झाली. टेनिस एल्बो. ही इंजुरी इतकी त्रासदायक होती की त्याला बॅट पकडणं देखील कठीण झालं होतं. एक खेळाडू ज्याचं आयुष्य बॅटवरच चालत होतं, त्याच्यासाठी ही गोष्ट खूप मोठा धक्का होता. आता सचिनच्या मनात एक प्रश्न सतत येत होता, मी पुन्हा पूर्वीसारखा खेळू शकेन का? तो रात्री झोपू शकत नव्हता. तो मेंटली खूप जास्त डिस्टर्ब झाला होता. लोक टीका करू लागले. सचिनचा काळ संपला. आता तो जुना सचिन राहिलाच नाही. हे सगळं ऐकणं त्याच्यासाठी खूप वेदनादायक होतं. या काळात सचिन खूप एकटा पडला होता. मैदानावर रन्स नाहीत, शरीर साथ देत नाही आणि बाहेरून लोकांची टीका. पण त्यानं एक गोष्ट मात्र सोडली नाही, आशा, होप्स. या काळात त्याच्यासोबत उभी होती त्याची बायको अंजली. ती त्याला सतत सांगायची की तू परत येशील, मला तुझ्यावर विश्वास आहे. त्याचं कुटुंब, त्याची मुलं सारा आणि अर्जुन हेच त्याचं त्यावेळी मोटिवेशन बनले. मला त्यांच्यासाठीच स्ट्रॉंग राहायचं आहे. म्हणूनच तो ट्रीटमेंट घेत होता, सराव करत होता, स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवत होता. हळूहळू तो परत मैदानात उतरू लागला. 2007 ते 2008च्या सुमारास सचिननं पुन्हा आपली जुनी फॉर्म मिळवायला सुरुवात केली. लोक पुन्हा म्हणू लागले, सचिन इज बॅक. या कमबॅक नंतर सचिन बदललाच होता. तो आधीपेक्षा जास्त मॅच्युअर झाला होता. तो फक्त रन्स करत नव्हता, तर तो सिच्युएशन समजून खेळत होता. या संपूर्ण काळानं एक मोठी शिकवण दिली. खरा हिरो तोच जो पडूनही पुन्हा उभा राहतो. सचिननं इंजुरीज, प्रेशर सगळ्यांवर मात केली. आता सचिन पुन्हा फॉर्ममध्ये आला होता. पण त्याच्या आयुष्यात अजून एक मोठं स्वप्न बाकी होतं, ते म्हणजे 2011 वर्ल्ड कप. 22 वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. सचिन तेंडुलकर 22 वर्ष तो क्रिकेट खेळत होता. शेकडो मॅचेस, हजारो रन्स, असंख्य विक्रम. पण त्याच्या मनात एकच स्वप्न होतं, ते म्हणजे भारतासाठी वर्ल्ड कप जिंकायचं. 1992, 1996, 1999, 2003, 2007 सचिननं अनेक वर्ल्ड कप खेळले. 2003 भारत फायनलपर्यंत पोहोचला, पण ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. त्या दिवशी सचिनच्या डोळ्यात निराशा होती. इतकं जवळ येऊनही आपण हारलो. 2007 वर्ल्ड कप तर अजूनच वाईट ठरला. भारत लवकरच बाहेर पडला. लोकांनी टीका केली, टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण सचिनच्या मनात अजूनही आशा जिवंत होती. 2011 वर्ल्ड कप हा कदाचित सचिनचा शेवटचाच वर्ल्ड कप होता. तो आता अनुभवी होता. टीममध्ये युवा खेळाडू होते, धोनी, युवराज, विराट. संपूर्ण देशाची नजर होती, यावेळी आपणच जिंकणार. सचिननं वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात केली. इंग्लंड विरुद्ध शतक, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक. तो पुन्हा एकदा टीमचा बॅकबोन बनला होता. प्रत्येक मॅचनंतर एकच आवाज येत होता, दिस वर्ल्ड कप इज फॉर सचिन. टीममधले खेळाडू देखील म्हणत होते की आम्ही फक्त सचिनसाठीच जिंकणार आहोत. सेमीफायनल भारत वर्सेस पाकिस्तान. पूर्ण देश तणावात होता. त्या मॅचमध्ये सचिननं 85 रन केले. तो परिपूर्ण नव्हता, पण खूप महत्त्वाचा होता. आणि त्यावेळी भारत जिंकला आणि फायनलमध्ये पोहोचला. मुंबई, वानखेडे स्टेडियम, सचिनचं होम ग्राउंड. फायनलमध्ये
श्रीलंका समोर होती. संपूर्ण देश प्रार्थना करत होता. सचिन बॅटिंगला आला. लोकांनी त्याला जोरात चीअर्स केले. पण तो यावेळी लवकरच आऊट झाला. स्टेडियम पूर्णपणे शांत झालं. सगळ्यांच्या मनात आता भीती आली की आता टीमचं काय होणार. पण यावेळी टीम जरा वेगळीच होती. गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी दोघांनीही जबरदस्त पार्टनरशिप केली आणि शेवटी धोनीचा तो विनिंग 6, तो ऐतिहासिक क्षण, भारत वर्ल्ड कप जिंकला. संपूर्ण देश रस्त्यावर आला. लोक आनंदाने ओरडत होते. पण सर्वात सुंदर क्षण अजूनही बाकी होता. मॅच नंतर टीमनं सचिनला खांद्यावर उचललं. विराट कोहली म्हणाला की तो 22 वर्ष भारतासाठी खेळला. आता आम्ही हे सगळं त्याच्यासाठीच केलं. सचिनच्या डोळ्यात अश्रू होते. तो काहीच बोलू शकत नव्हता. त्याचं 22 वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं होतं. त्या रात्री सचिन फक्त एक खेळाडू नव्हता, तो संपूर्ण भारताचा अभिमान बनला होता. त्यानं वर्ल्ड कप हातात घेतला आणि शांतपणे त्या आकाशाकडे वरती पाहिलं. हे माझ्या देशासाठी आणि माझ्या स्वप्नांसाठी. 22 वर्ष त्यानं क्रिकेटच्या मैदानावर राज्य केलं. असंख्य विक्रम केले. कोट्यवधी लोकांच्या हृदयात त्यानं घर केलं. पण प्रत्येक प्रवासाला एक शेवट असतो. 2011 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सचिननं त्याचं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण केलं होतं. आता त्याच्या मनात एकच शांतता होती, एक समाधान होतं. पण वय वाढत होतं, शरीर थकत होतं आणि हळूहळू तो रिटायरमेंटचा विचार करू लागला होता. 2012 साली सचिननं आणखीन एक इतिहास घडवला. 100 इंटरनॅशनल सेंचुरीज. हा विक्रम आजपर्यंत कोणीही तोडू शकला नाही. तो फक्त एक नंबरच नव्हता, तो होता कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन आणि पॅशनचा परिणाम. 2013 साली सचिननं ठरवलं की आता वेळ आली आहे या सगळ्यातून निवृत्ती घेण्याची. त्याचा शेवटचाच टेस्ट सामना ठरला मुंबई वानखेडे स्टेडियम, जिथे त्याने अनेक आठवणी तयार केल्या होत्या. स्टेडियम भरलेलं होतं. प्रत्येकाच्या डोळ्यात भावना होत्या. लोक फक्त एकच गोष्ट त्यावेळी पाहायला आले होते की सचिनचा हा शेवटचाच खेळ आहे. तो मैदानात उतरला आणि प्रत्येक क्षण त्यानं खास बनवला. सचिननं त्यावेळी सुंदर बॅटिंग केली. प्रत्येक शॉटमध्ये क्लास दिसत होता. तो 74 रन्सवर आऊट झाला. संपूर्ण स्टेडियम उभं राहिलं. लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. ती मॅच संपल्यानंतर सचिननं एक स्पीच दिला. तो म्हणाला, माझं आयुष्य 22 वर्षांमध्ये गेलं आणि आता मला काहीच कमी वाटत नाही. त्यानं आपल्या आईवडिलांना, कोच आचरेकर सरांना आणि आपली बायको अंजलीला आणि आपल्या चाहत्यांना मनापासून धन्यवाद दिले. त्याचा आवाज त्यावेळी थरथरत होता. त्याच्या डोळ्यात बोलताना पाणी होतं. सचिनसाठी लोकांचं प्रेम शब्दात मावत नाही. लोकांनी त्याला देव मानलं. त्याच्या नावाने प्रार्थना केल्या. त्याच्या प्रत्येक रनवर आनंद साजरा केला. निवृत्तीनंतर सचिननं कुटुंबासोबत वेळ घालवायला सुरुवात केली. आता त्याचा मुलगा अर्जुन क्रिकेटमध्ये पुढे जात आहे. त्याची मुलगी सारा आपल्या आयुष्यात स्थिर झाली आहे. आता तो एक शांत, आनंदी जीवन जगतो आहे. सचिनला अनेक पुरस्कार मिळाले, त्यापैकी भारतरत्न, त्यानंतर पद्मभूषण आणि पद्मश्री. तो भारताचा अभिमान बनला. आजही तो प्रत्येक तरुणाला एकच शिकवण देतो की मेहनत करा, नम्र राहा आणि कधीही हार मानू नका. मित्र आणि मैत्रिणींनो, ही फक्त एका खेळाडूची गोष्ट नाही, ही आहे एका स्वप्नाची, जिद्दीची आणि प्रेमाची कहाणी. सचिन निवृत्त झाला, पण त्याची प्रेरणा कधीच संपणार नाही. कारण काही लोक इतिहास घडवतात आणि काही लोक इतिहासच बनतात. म्हणूनच सचिन तेंडुलकर हे एक नाव जे कायम सगळ्यांच्याच हृदयात जिवंत राहील. तुम्हाला सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्या आयुष्यातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देते? आणि जर
तुम्हाला सचिन तेंडुलकर यांना एक प्रश्न विचारायची संधी मिळाली तर तुम्ही त्यांना काय विचाराल? तुमचं उत्तर खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.